हॅलो फ्रेंड्स, ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस यामध्ये तुम्हाला समजून हा विषय घेण्याकरता तुमचा गोंधळ होतो का? अगदी 5 मिनिटामध्ये ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस नेमकं काय आहे ते समजून घेऊ. ॲक्टिव्ह वॉईस म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये ॲक्टिव्ह वॉईस स्वतः काम करतोय, ठीक आहे, त्या वाक्यामध्ये किंवा त्या वाक्याला आपण ॲक्टिव्ह वॉईस असं म्हणतोय. आता ॲक्च्युली कसं काम करतोय समोर एक्झाम्पल तुम्हाला देऊच. एक्झाम्पल बघा, राम राईट्स लेटर. राम राईट्स लेटर, राम पत्र लिहितो. याच्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो काय करून राहिला, त्या ठिकाणी त्याचं ॲक्टिव्हिटी जे आहे ते ऑब्जेक्टवर कार्य करून राहिला. ओके, तर या ठिकाणी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ह्या 3 गोष्टी येते ॲक्टिव्ह वॉईसमध्ये. ॲक्टिव्ह वॉईस समजायला फार सोपी आहे, लक्षात ठेवायला. पण मी तुम्हाला एक टेक्निक पण सांगितली की यामध्ये सब्जेक्ट काय करतो, काम करतो. सब्जेक्ट ज्या ठिकाणी काम करतो तो कोणतं वाक्य झालं, ते कोणतं वाक्य झालं, ॲक्टिव्ह वॉईस. ओके, याला मराठीमध्ये म्हणतोय आपण कर्तरी प्रयोग. ओके, मग आता पॅसिव्ह वॉईस म्हणजे काय हा प्रश्न पडला ना. मग ज्या वाक्यामध्ये कामावर भर दिला जातो ते वाक्य म्हणजे पॅसिव्ह वॉईस. लक्षात आलंय का? ज्या वाक्यामध्ये कामावर भर दिला जातो ते वाक्य म्हणजे पॅसिव्ह वॉईस. समजायला फार सोपी आहे, फक्त लक्षात ठेवा. जे मी सांगतो ती माहिती जर नीट ऐकली तुम्ही तर नक्कीच ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईस तुम्हाला समजून घ्यायला जड जाणार नाही. एक्झाम्पल बघा, अ लेटर इज रिटन बाय राम. अ लेटर इज रिटन बाय राम. आता या वाक्यामध्ये काय काय आपण या ठिकाणी वापरलं तुमच्या लक्षात येईल. आणि पॅसिव्ह वॉईस समजून घेण्याकरता नेमकं काय सांगितलं, कामावर जर भर देत असेल त्या वाक्यामध्ये असं जर इंडिकेट होत असेल तर ते वाक्य पॅसिव्ह वॉईस म्हटलं. ठीक आहे, म्हणजे कर्मणी प्रयोग असं त्याला म्हणतंय. त्याचा स्ट्रक्चर पण आपल्याला सांगता येईल, ते पण बघू आपण. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. सेंटेन्सचं बनवते वेळी कसं बनवतो आपण ते बघा. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस व्ही थर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. या स्ट्रक्चरनुसार काय असायला पाहिजे, ते वाक्य असायला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. जर लक्षात जर नाही आलं स्ट्रक्चर तर वारंवार रिपीट करा, रिपीट ऐका, लिहून घ्या, म्हणजे लक्षात यायला अतिशय सोपं जाईल. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह वॉईस आपल्याला चेंज करायचे आहे, तर कसं करायचं हा प्रश्न एक पडला आहे, त्याला आपण सॉल्व करून टाकू. आता याला ॲक्च्युली बघा एक उदाहरण. शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग असा एक सेंटेन्स आहे. त्याचा पॅसिव्ह वॉईस करते वेळी अ सॉन्ग इज संग बाय हर. अ सॉन्ग इज संग बाय हर असं पॅसिव्ह वॉईसमध्ये काय होईल त्याचं आपल्याला चेंज करता येईल. दे प्ले क्रिकेट ॲक्टिव्ह वॉईस झालं, याचा पॅसिव्ह वॉईस करायचा आहे. क्रिकेट इज प्लेड बाय देम. अ क्रिकेट इज प्लेड बाय देम. वरील सांगितलेल्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की चेंज कसं करायचं. आता याचे थोडेसे नियम लक्षात ठेवण्यासाठी हिंट म्हणून तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल ना त्याच वाक्याचं काय करायचं, पॅसिव्ह वॉईस चेंज होतंय हे लक्षात ठेवायचं. वर्बचे थर्ड फॉर्म या ठिकाणी वापरला जातो आणि शेवटी सब्जेक्ट दर्शवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बायचा वापरसुद्धा करावा लागतो. या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत जे मी तुम्हाला सांगितल्या. आपण हा जो टॉपिक बघत आहोत किंवा बघितला, ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईस, अतिशय सोपा समजायला टॉपिक आहेत. फक्त ॲक्च्युअली आपल्याला चेंजेस लक्षात ठेवायचे आहे आणि मी जे रूल्स सांगितले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे तुम्ही कदाचित वारंवार जर रिपीट ऐकलं तर नक्कीच काय होईल, तुम्हाला तो टॉपिक समजायला सोपा जाईल.
आणि अक्षरशः काय करायचं आहे, हे जे एक्झाम्पल सांगितले ते लिहून काढायचे. लिहिल्यानंतर त्याचा जो चेंज सांगितला तो परत लिहायचा. ठीक आहे. आणि जे एक्झाम्पल तुम्हाला दिले तसेच एक्झाम्पल तुम्ही शोधा तुमच्या बुक्समध्ये, एसेमध्ये, लेसनमध्ये. आणि तसे एक्झाम्पल शोधल्यानंतर ते काढा आणि त्याचं म्हणजे ते एक्झाम्पल ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वाईज चेंज करून बघा, सॉल्व्ह करून बघा. अशी प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच तुम्हाला काय होईल, म्हणजे सराव जर पडला तर चेंज करता येईल. ओके. तर लक्षात जर आलं तर तुम्ही पाठांतर करायचं, वाक्य पाठांतर करायची गरज नाही, सहजच आपल्याला कुठल्याही वाक्याचं बदल करता येईल. फ्रेंड्स, परत व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट्स आणि इतर गरजू व्यक्तींना नक्कीच शेअर करा. ठीक आहे. तर व्हिडिओ कुठून तुम्ही बघितला ते कमेंट्समध्ये नक्कीच रेफर करा. थँक्यू.